रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खानापूर तालुक्यात जनस्पंदन कार्यक्रम घ्यावा, तहसीलदार आमदार यांना निवेदन। खानापूर तालुक्यातील सार्वजनिक समस्या निवारण करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली जनस्पंदन कार्यक्रम घ्यावा, असं निवेदन तहसीलदार व आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना देण्यात आलं आहे। यावेळी शिवस्वराज जनकल्याण संघटनेचे उपाध्यक्ष, चापगाव ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंदराव पाटील, ॲडव्होकेट अभिजित देसाई, सुनील पाटील, संदेश कोडसवाडकर, मिलिंद देसाई, भाऊ पाटील, हनुमंत पाटील, ऋतिक पाटील, यल्लापा कदम आदी उपस्थित होते। निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले म्हणाले, विविध समस्यांनी तालुका व्यापलेला आहे, त्यासाठी आपण लवकरात लवकर जनस्पंदन कार्यक्रम हाती घ्यावा। महान न्यूजसाठी प्रकाश रायनापुरे, चंदगड। ताळमेळ व्हावा आणि जनतेची कामं व्हावी म्हणून जनस्पंदन कार्यक्रम होत होता, परंतु अलीकडे या सरकारने बंद केल्यामुळे फार मोठी मुसीबत आली आहे। रस्त्यांची चाळण आणि अधिकारी आणि जनतांच्या ताळमेळने आणि अक्षरशः पायपेट नागरिकांची पायपेट कागदपत्रांसाठी वगैरे करायची असेल, खास करून कॉम्प्युटर झाल्यामुळे मोठी मुसीबत आली आहे। असलेल्या प्रॉपर्ट्या नाही होणार आणि त्यासाठी जनतेची पायपेट ताळमेळ नाही आणि अधिकारीवर विशेष दाद घेत नाही, त्यामुळे मोठी मुसीबत झाली। आज खानापूरची समस्या भेटला तर रस्ता व्हायला पाहिजे होता, परंतु तो रस्ता आज बंद आहे आणि इथं बस थांबायच्या तर त्याही बंद झाल्यात। त्यामुळे खानापुरात शासन आहे की नाही, सरकार आहे की नाही, काय खानापूरचा कंट्रोलच गेला नेपाळसारखा अशी परिस्थिती झाली आहे। तो ताबडतोब जनस्पंदन कार्यक्रम करून लोकांच्या समस्या सोडवावी तेवढी विनंती। ओके, नमस्कार, मी अभिजित सरदेसाई, खानापूर तालुक्यामध्ये सार्वजनिक आणि सामाजिक कार्य करत असलेल्या शिवस्वराज संघटनेच्या वतीने आज आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहे। आजचा विषय आमचा असा आहे की खानापूर तालुक्यामध्ये गेले 1 वर्षभरापूर्वीपासून जनस्पंदन सभा घेण्यात आलेली नाही आहे। ही सदर सभेच्या अंतर्गत अनेक समस्या हाताळल्या जातात, अनेक प्रलंबित असलेले प्रश्न इथं सोडवले जातात, अनेक तक्रारींचं निवारण या सभेच्या माध्यमातून केलं जात आहे। परंतु वर्षभराच्या कालावधीमध्ये अशा प्रकारची सभा घेऊन ते तक्रार निवारणाचं कार्य या अधिकाऱ्यांच्याकडून व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून तसेच आपल्या नेत्यांच्याकडून, पुढाऱ्यांच्याकडून हे झालेलं नाही। या संदर्भामध्ये आम्ही शिवस्वराजच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत आहोत की जनस्पंदन सभा तातडीने घेऊन अनेक तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या समस्या त्यांचं निवारण लवकरात लवकर करून तालुक्यातल्या जनतेला, नागरिकाला एक दिलासा द्यावा। अन्यथा अशा प्रकारच्या प्रलंबनामुळे शिवस्वराज संघटनेला जाहीरपणे रस्त्यावर उतरून काही धरणे आंदोलन करावं लागेल। तसेच अधिकाऱ्यांना पुन्हा नंतर वेठीस धरण्याचा प्रकार या संघटनेच्या मार्फत करण्याचा वेळ येऊ नये याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी या संबंधाने तात्काळ कार्यवाही करावी असं निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देत आहोत। तसेच लालवाडी, चापगाव आणि कोडसवाडपर्यंतचा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये अनेक खड्डे पडून अपघातग्रस्त अवस्था तिथल्या नागरिकांच्यावर आलेली आहे। तिथली वाहतूक सुद्धा अशा प्रकारे या खड्ड्यांमुळे रस्त्यातून होत आहे, तेव्हा अशा प्रकारचा तो रस्ता तात्काळ दुरुस्त करावा असं निवेदन PWD खात्याच्या अभियंत्यांच्याकडे आज देण्यात आलेलं आहे। शिवस्वराज संघटनेनंच हे निवेदन सुद्धा आज दिलेलं आहे। अशा प्रकारच्या निवेदनाच्यावर कारवाई म्हणून अधिकाऱ्यांनी योग्य त्या वेळेत कारवाई न केल्यास शिवस्वराज संघटना आपण होऊन स्वखर्चाने सुद्धा तो रस्ता करायला तयार आहे। मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सरकारी पैशातून निधीतून असा रस्ता करून देऊन शेतकऱ्यांना व ऊसाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली रस्त्याची तात्काळ बांधणी करून द्यावी।